मुंबई शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अलीकडच्या काळात ठोस पावलं उचलण्यात आली। कोस्टल रोड, अटल सेतू आणि मुंबई मेट्रो यामुळे भविष्यातील आव्हानांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे। विविध अडथळे दूर करून हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाले। पाहूयात याबाबतचा रिपोर्ट। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्राखालून रस्त्याचं स्वप्न महायुती सरकारच्या काळात वास्तवात आलं। गेल्या 25 वर्षांपासून या रस्त्याची केवळ चर्चा होती। मुंबईतील वरळी, वांद्रे आणि नरिमन पॉइंट हे भाग यामुळे अवघ्या काही मिनिटांवर आले। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाचा भाग असलेल्या या भागातील वाहतूक कोंडीची समस्या कोस्टल रोडमुळे सुटली आहे। कोस्टल रोडची वैशिष्ट्य: मुंबईतील नरिमन पॉइंट ते कांदिवली असा जोडणारा 8 लेनचा रस्ता, 29.2 किलोमीटरचा स्वतंत्र ग्रेड सेपरेटेड एक्सप्रेसवे, मुंबई आणि पश्चिम उपनगरातील अंतर 2 तासांवरून 40 मिनिटांवर, रस्त्यावरील काही भाग हा समुद्राखालून भुयारी मार्गाने, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नामकरण। कोस्टल रोडचं श्रेय कुणाचं यावरून जोरदार राजकारणही रंगताना पाहायला मिळालं। कोस्टल रोडचं श्रेय कुणाचं? कोस्टल रोडची संकल्पना फडणवीसांच्या काळात प्रत्यक्षात आली। सी लिंकला परवानगी होती, कोस्टल रोडला परवानगी नव्हती। CRZ लाईन बदलत असल्यानं रेक्लेमेशनला परवानगी नव्हती। दिल्लीत नरेंद्र मोदी सरकारनं फडणवीसांच्या सरकारच्या काळात कोस्टल रोडला परवानगी दिली। कोस्टल रोडला परवानगी देताना CRZ लाईन बदलणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन, रेक्लेमेशनमुळे निर्माण झालेल्या जमिनीवर मोकळी मैदानं, बगीचे करण्याचं सरकारचं आश्वासन, कोस्टल रोडला कोर्टात दिलेल्या आव्हानांनाही राज्य सरकारनं उत्तर देत परवानगी मिळवली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाल्याचा फडणवीसांचा आरोप, स्थानिक मच्छीमारांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार, शिंदेच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या काळात कोस्टल रोडचं काम पूर्ण। या कामाचं श्रेय घेणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। मुंबई महापालिकेला कोस्टल रोडचं काम उद्धव ठाकरेंच्या आग्रहामुळे देण्यात आलं। यासाठी प्रयत्न आपण केले, मात्र कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाही उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे बळाराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे घेतायत। पहिल्यांदा तर त्यांना सांगतो, आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत। जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो। हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही। पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही। म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते, आणि त्यांनी मला मी मुख्यमंत्री होतो, मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही, मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपासना हा प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला, हा मी MMRDला देतो किंवा मी आपल्या MSRDCला देतो। मी कधी हे केलं नाही, कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे। मुंबई कोस्टल रोड पालघरपर्यंत नेऊन MMRDतला कुठलाही प्रवास 1 तासात होईल असं स्वप्न असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। कोस्टल रोड सोबतच भारतातील समुद्रावरील सर्वात लांबीचा पूल उभारण्याचं कामही महायुती सरकारच्या काळात पूर्णत्वास गेलं। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या माध्यमातून उरणपासून वाहतूक कोंडीविना थेट मंत्रालय गाठण्याचं स्वप्न पूर्णत्वास आलं। मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्णत्वास गेला। अटल सागरी सेतूची वैशिष्ट्य: मुंबईतील शिवडी ते रायगड मधील न्हावाशेवापर्यंत प्रवासाच्या 2 तासांवरील अंतर आता 20 मिनिटात, 6 लेनचा रस्ता, 16.50 किलोमीटर असा समुद्रावरचा पूल, मुंबई ते नवी मुंबई, मुंबई ते पुणे आणि मुंबई ते गोवा अंतर कमी। महायुती सरकारच्या काळातच हे काम पूर्णत्वास जाऊ शकलं। उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात अटल सेतूचं काम संथ गतीनं सुरू होतं असा दावा भाजप आणि महायुतीचे नेते करतायत। कोस्टल रोड आणि अटल सेतूच्या कामांमुळे मुंबई शहरातील आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्यांचा वेळ वाचलाय। याचं श्रेय दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीसांना जात असल्याचं महायुतीचे नेते सांगतात।
कोस्टल रोड, अटल सेतू सोबतच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईत मेट्रो उभारणीचं स्वप्नही देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं आणि त्यांच्याच काळात ते पूर्णत्वास गेलंय. मुंबईकरांची मुख्य समस्या ही गर्दी आणि वाहतुकीची कोंडी आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातून लाखो प्रवासी दररोज मुंबई शहराकडे ये-जा करतात. लोकल सेवा वगळता दुसरा कोणताही वाहतुकीचा पर्याय स्वातंत्र्यानंतर मुंबईकरांना उपलब्ध नव्हता. मात्र फडणवीस आणि महायुतीच्या काळात नव्या रस्त्यांचं, पुलांचं आणि मेट्रोचं जाळं विणण्यात आलं हे नक्की. मुंबई महापालिकेवर 25 वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आणि राज्यात अनेक वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस आघाडी सरकारांना जे जमलं नाही ते फडणवीस यांनी दोन्ही सरकारांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण केल्याचं भाजप नेते सांगतायत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.